नमस्कार मैत्रिणींनो, हर्षवी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण लहान बाळाच्या न्यूबॉर्न बेबीच्या किंवा 6 महिने 1 वर्षापर्यंतचे जे लहान बाळ असतात त्यांच्या झोपेबद्दल बोलणार आहोत। हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण लहान बाळ हे जर शांत झोपले नाहीत तर आपल्यालाही त्रास होतो आणि त्यांचीही शारीरिक आणि बौद्धिक डेव्हलपमेंट आहे ती जी व्यवस्थित होत नाही। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपलं बाळ जन्माला आल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की बाळ रात्रीचं खूप रडत असेल तर आता ह्याला शांत कसं करायचं, ह्याला काय पोट दुखत असेल का, ह्याला झोप आली असेल का, ह्याला काय होत आहे म्हणून हा झोपत नाहीये। तसं तर आपल्याला 2-2 तासांनी बाळाला दूध पाजायला उठवायचं असतं किंवा त्यांचं नॅपी वगैरे चेंज करायची असते आणि याच्यातच आपला खूपसा वेळ जातो आणि त्यातनं आराम पण मिळत नाही, ते स्वतःही झोपत नाही आणि आपल्यालाही शांत झोपू देत नाहीत। त्यामुळे काय करायचं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं बाळ जर न्यूबॉर्न बेबी असेल तर न्यूबॉर्न बेबी हे दिवसातून 14 ते 15-16 तास झोपत असतात। ते काही एकदम झोपणार नाहीत, ते हळूहळू झोपतील। त्यांची झोपेची वेळ ही जर 25 मिनिटं झोपेल तर 45 मिनिटं जागे राहील, 45 मिनिटं जर झोपलं तर 25 मिनिटं जागे राहील किंवा 1 तास जर झोपलं तर 1-1.5 तास जागे राहील किंवा 2 तास झोपलं तर 1 तास जागे राहील। असे प्रत्येक बाळाच्या झोपेवर डिपेंड करतं कोणतं बाळ किती झोपतं। असं एकदम काही झोपणार नाही। जर आपण काही बाळ बघितले तर ते 2-3 तासही झोपतात आणि त्यावेळेला आपल्याला डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की त्यांना 2-2 तासांनी 1.5-1.5 तासांनी फीडिंग करायची, जेणेकरून त्याचं वजन वाढेल। त्यांचं अगदी बरोबर आहे, पण आपलं बाळ जर गाढ झोपेत असेल तर माझं तरी म्हणणं आहे की ते जर 1.5-2 तास 3 तास व्यवस्थित झोपलं असेल तर त्यांना मध्ये उठवू नये, त्यांना ही झोप पूर्ण घेऊ द्यावी। कारण त्यांच्या झोपेची रुटीन ही स्टार्टच्या दिवसांमध्ये अजिबात फिक्स नसते। ते जेव्हा न्यूबॉर्न बेबी जन्माला येतात तेव्हा त्यांची झोपेची वेळ, रात्र, दिवस हे त्यांना कळत नसतं। त्यांना समजत नसतं की रात्र कशी असते, दिवस कसा असतो। त्यामुळे आपण त्यांना झोपवताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खोलीमध्ये अंधार करायचा, जास्त उजेड, खिडक्या वगैरे उघडे ठेवायचे नाही, पडदे वगैरे बंद करायचे, जेणेकरून त्यांना बाहेरचं काही दिसणार नाही आणि अगदी डिम लाईट चालू ठेवायचा रूममध्ये। टेम्परेचर नॉर्मल ठेवायचं, जास्त थंड नाही जास्त गरम नाही असं टेम्परेचर ठेवायचं। AC खाली, फॅन खाली बाळाला झोपवायचं नाही, म्हणजे जेणेकरून त्यांना कळेल की रूममध्ये अंधार झालेला आहे, रात्र झालेली, आता आपल्याला झोपायचं आहे। त्यांची रुटीन तर आपणच बनवायची असते। दिवसा त्यांना किती तास झोपवायचं, रात्री कसं झोपवायचं। रात्री जर तुमचं बाळ जास्त वेळ झोपलेलं आहे 3-4 तास तर तुम्हाला वाटेल की आपल्याला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे फीडिंगसाठी त्यांना जागं करायचं आहे, तर एवढं जास्त 2 तासांनी अगदी गाढ झोपलेलं बाळ उठवायचं नसतं। त्यांना जर झोप लागली असेल तर 3-3.5-4 तास झोपले तरीही चालतं, त्यात काही नाही आहे एवढं। आणि जर 2 तासांनी बाळ आपोआप उठत असेल, दूध पिऊन लगेच झोपत असेल, त्यावेळेला काय करायचं, जेव्हा आपण त्याला फीडिंग करतो त्यावेळेला लाईट अगदी डिम ठेवायची, मोठे लाईट चालू करायचे नाही, जास्त आवाज करायचा नाही, अगदी त्याला शांतपणे उठवून फीडिंग करून लगेच तसंच झोपवून टाकायचं, जेणेकरून त्यांची पूर्णपणे झोप उघडी होणार नाही। झोप जी आहे ती पूर्णपणे ते जागे होणार नाही आणि ते परत झोपायला त्रास देणार नाहीत। दुसरा प्रश्न म्हणजे नॅपी। आपण डायपर जे वापरतो, म्हणतो की न्यूबॉर्न बेबीला किंवा 6 महिन्याच्या आत आपण बाळाला रात्रीचं डायपर घालायचं नाही, रॅशेस वगैरे येतील। आपण जर बाळाची बिफोर नॅपीचं मलम असतं किंवा पावडर वगैरे लावून आपण बाळाची पुरेशी काळजी घेतली, 4-5 तासांनी किंवा 6 तासांनी त्याचं डायपर जर चेंज केलं तर कुठलेही रॅशेस वगैरे बाळाला पडत नाहीत, हे आमच्या पर्सनल एक्सपिरियन्सने म्हणत आहोत। आमचं बाळही सुरुवातीला झोपायचं नाही तर आम्ही त्याला रात्रीचं जेव्हा त्याचं तो सू करायचा, कपडे ओले व्हायचं, तेव्हा तो पूर्णपणे जागे होऊन मोठ्याने रडायचा आणि त्याला त्रास व्हायचा की हे आता आपल्याला ओलं झालेलं आहे, हे चेंज करावं। हे ते खूप हुशार असतात, त्यांना हे सगळं समजत असतं, त्यामुळे आपण त्यांची ती काळजी घेतली पाहिजे। जर आपण व्यवस्थित त्यांना डायपर चेंज केलं आणि डायपर घालून जर झोपवलं, 5-6 तास जर झोपू दिलं तर त्यांची तेवढी का असे ना खूप छान झोप होईल, आपली पण होईल आणि त्यांचीही झोप होईल आणि आपल्यालाही त्रास होणार नाही, त्यांचीही शारीरिक डेव्हलपमेंट ही व्यवस्थित होईल। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवसा जेव्हा बाळ झोपतं तेव्हा रूममध्ये जास्त आवाज वगैरे होणार नाही याची काळजी घ्यायची। जर प्रत्येकाचं घर काही एवढं शांत असू शकत नाही, घरात आवाज असतोच, तर त्याच्या खोलीमध्ये, बाळाच्या खोलीमध्ये व्हाईट मशीन येतं, ते मशीन
व्हाईट नॉईज मशीन म्हणून येतं, ते मशीन जर लावून ठेवलं त्याच्यात धबधब्याचा अगदी सौम्य असा पाणी पडण्याचा आवाज किंवा असं कुठलं तरी सौम्य असं संगीत वगैरे जर लावून ठेवलं तर बाळाला त्याच्या आवाजामध्ये तर त्या मशीनच्या आवाजामध्ये बाळाला बाहेरचा जो मोठ्याने येणारा आवाज आहे तो ऐकायला येणार नाही आणि त्यामुळे बाळ दचकून जे उठणार असतं त्याच्यामुळे जी त्याची झोप मोड होणार असते ती होणार नाहीत आणि बाळ एकदम शांत झोपेल. अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे बाळाला स्वेडल करायचं. मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे. बाळाला एक मऊ असं कॉटनचा कपडा घेऊन त्याच्यामध्ये मालिश केल्यानंतर आंघोळ केल्यानंतर पूर्ण पॅक असं हात पाय वगैरे सगळे त्याचे बांधून द्यायचे आणि बाळाला झोपवायचं, जेणेकरून त्यांना असं वाटेल की मी सुरक्षित आहे. जसं आईच्या पोटामध्ये ते सुरक्षित असतात तसेच सुरक्षित आहे. आणि जे दचकून उठणार असतं बाळ तसं दचकून उठणार नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा स्वेडलमुळे सुद्धा बाळाची खूप शांत अशी झोप होते. अशा जर आपण टिप्स सगळ्या फॉलो केल्या तर आपलं बाळ खरंच खूप शांत असं झोपू शकेल. अजून एक गोष्ट म्हणजे बाळाचं प्रत्येक वेळेला फीडिंग झाल्यानंतर ढेकर काढायचा, तर तो पण व्हिडिओ मी दिलेला आहे. तो व्हिडिओ पहा, म्हणजे बाळाचा ढेकर कसा काढायचा ते पण समजेल आणि त्याच्यामुळे बाळाच्या पोटात गॅस होणार नाहीत. गॅस नाही झाले तर बाळ शांत असं झोपायला मदत होईल. त्याचं दूधही चांगलं पचेल, त्याची सगळी जी डेव्हलपमेंट आहे तीही व्यवस्थित होईल आणि जेव्हा बाळाचं शारीरिक आणि बौद्धिक डेव्हलपमेंट व्यवस्थित होईल तेव्हाच बाळ आपलं शांत राहील आणि शांत झोप सुद्धा घेईल. मग झोपेसाठी आपण जे बाजारातून औषधं वगैरे बाळांना वापरतो ते अगदी चुकीचं असतं. त्यासाठी जर तुम्हाला काही वापरायचंच असेल तर मी तुम्हाला एक जायफळचा व्हिडिओ दिलेला आहे. गुटीमध्ये जसं आपण जायफळ उगळतो तसं थोडं प्रमाणामध्ये थंडी आणि पावसाळ्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये आईच्याच दुधामध्ये त्याला थोडं उगाळायचं आणि बाळाला ते जायफळ दिल्यामुळे सुद्धा बाळ खूप शांत असं झोपू शकेल. अजून एक गोष्ट म्हणजे बाळाला आपण जेव्हा दूध पाजून टाकतो पाळण्यात किंवा आपल्या जवळ झोपवतो किंवा काही झोका असेल दोरीचा, असं आपण जेव्हा झोपायची तयारी करतो तेव्हा पूर्णपणे बाळ झोपलेलं आहे का ते सुद्धा बघायचं. कधी कधी बाळ अगदी अर्ध झोपेमध्ये असतं, डोळ्याच्या पापण्या हलवतात, हातपाय हलवत आहेत, त्यावेळेला समजायचं की ते पूर्ण झोपेत गेलेले नाहीत. तोपर्यंत बाळाला फिडिंग करायचं की बाळ अगदी गाढ झोपेल. जेव्हा बाळ गाढ झोपलंय, थोडी सुद्धा हालचाल करत नाहीये, तेव्हा बाळाला उचलून पाळण्यात टाकायचं किंवा मांडीवरून खाली टाकायचं. बऱ्याच पॅरेंटची तक्रार असते की आमचं बाळ मांडीवर घेतलं की झोपतं, खाली टाकलं की उठून बसतं आणि खूप रडायला लागतं. त्यावेळेला त्यांचं म्हणणं असतं की मला मांडीवरच झोपू द्या. त्यामुळे मांडीवरच असताना बाळाला खूप असं गाढ झोपू द्या आणि मग खाली टाका, म्हणजे बाळ झोपेल. मी असं म्हणत नाही हे सगळ्या टिप्स फॉलो केल्यानंतर बाळ अगदी पूर्ण झोपूनच राहील, खूप अगदी त्रास देणार नाही किंवा अगदी याचा खूप असं पूर्ण 100%, पण निदान 80-90% तरी फरक पडेल आणि बाळाची झोप जी आहे ती छान होईल आणि बाळाला आराम मिळेल, आपल्यालाही आराम मिळेल. अशा ह्या नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन. तोपर्यंत बाय.